आपण अशा अप्सरेला इथे आमंत्रित करणार आहोत जी जेव्हा या मंचावरती येते तेव्हा हा रंगमंच भरून जातो. भरून जातो म्हणजे तिच्याबरोबर सतत प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे अनेक प्रॉपर्टी घेऊन ती अनेक वेळा नृत्याविष्कार करत असते. आणि तसं बघायला गेलं तर ती बाहेर गेले पण आणि बाहेर नाही सुद्धा गेली. याचं कारण ती मागच्याच आठवड्यामध्ये एलिमिनेट झाली आणि या आठवड्यामध्ये कॉलबॅक एपिसोडच्या निमित्ताने ती पुन्हा आपल्या समोर येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आरती सोळंकी हिचं. तो क्षण खूपच वाईट असतो. म्हणजे आपण चाललोय, फक्त माझं नशीब तेवढं चांगलं आहे की मी शेवटी एलिमिनेट झाले. तर कॉलबॅक आहे त्यावेळेला सुद्धा मी एका प्रॉपर्टी बरोबर येणार आहे. बघू आता त्या प्रॉपर्टीचा किती मी चांगल्या प्रकारे उपयोग करते किंवा माझ्याकडून किती ते चांगलं होतंय. पण नेहमीप्रमाणे ह्या वेळेला सुद्धा माझ्या डान्समध्ये काही ते नक्कीच वेगळं दिसणार आहे. थांबायचं नाही कडे, थांबायचं नाही, घाबरायचं नाही, आता घाबरायचं नाही. नखऱ्याची चालते गाडी, इल्ला रस्त्याची भलतीच गोडी. जाई धुळीला झटकत मटकत मटकत वाटकीची अडवू नका. चालावी वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी. रामाच्या पाराला इटूच्या नावानं, रामाच्या पाराला इटूच्या नावानं वारीची पालखी न्यावी. इमाने इतबार करावा, व्यवहार देवाची कृपा रावी. वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी. ये धक्का ये धक्का ये धक्का ये धक्का ये धक्का ये धक्का. याद आ रही थी तेरी याद आ रही थी, याद आने से तेरे जाने से जान जा रही थी. ये आरत्या ये आरत्या ये. हातगाडीवरती पण ती ढकललीस, आणलीस, त्याच्याबरोबर खेळलीस आणि इतकं छान डान्स केलास. काय एनर्जी, कुठून आणतेस ग ही एनर्जी? फॅन्टॅस्टिक, माइंड ब्लोईंग. थँक्यू.
गेल्याच आठवड्यामध्ये तू एलिमिनेट झाली होतीस आणि लगेच या आठवड्यात आलीस. मग तुला असं काही विरहाचं दुःख वगैरे काही नाही नव्हतं? नाही असं काही नाहीये. नाही दुःख आहे. झालं होतं तुलाही दुःख? म्हणजे काय, कोणाकोणाची आठवण येत होती? तुला सोडून सगळ्यांची. कारण माझी आठवण तुला येऊच शकत नाही. का? मी तुझ्या हृदयात आहे ना. मग स्वतःची आठवण स्वतःच कसं आपण काढणार ना, नाही का? आरती, खूप छान झाला परफॉर्मन्स. पहिल्यांदा तू फोक बीट असलेलं गाणं परफॉर्म केलंस. त्याच्यात काही बीट्स असे होते जे खूप हेवी फोकचे होते आणि तू ते छान केलेस. म्हणजे संबंध प्रॉपर्टीचं जे आपल्याला टेन्शन होतं की ती सुटून पुढपर्यंत गेली तर मला तोडायचं नाही आहे सेट वगैरे, तसं काही झालं नाही. आणि देवाच्या कृपेने खूप सुंदर निभावून नेलास तू पूर्ण ऍक्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. ह्या हातगाडी डान्सच्या परफॉर्मन्सला किती मार्क्स मिळत आहेत पाहूया. मयूर 8 मार्क्स दिलेले आहेत मयूरने. थँक्यू. आणि फुलवा 8 मार्क्स दिलेले आहेत फुलवाने देखील. थँक्यू. थँक्यू. त्यामुळे या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ऍव्हरेज नुसार तुला 100 पैकी 80 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. स्वप्नील, कसा वाटला आरत्याचा परफॉर्मन्स? मी काय सांगू, मी सुद्धा हादरून गेलो. इतका पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स तुझा होता. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. म्हणजे जे गाणं, ज्या प्रकारची एनर्जी या गाण्यामध्ये आहे, तीच एनर्जी तू तुझ्या परफॉर्मन्समध्ये दाखवलीस. त्याबद्दल तुझे खरंच मनापासून खूप खूप आभार. यू आर जस्ट अमेझिंग. थँक्यू. थँक्यू. बोलू का? मग आता काय असं 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 काहीतरी करत होता की नाही, बघायचं नाही, बोलायचं नाही, ऐकायचं नाही, असं भीती वाटते ना. हे सगळं करत असताना भीती नाही वाटली? सेट तोडाचा तुम्ही जो प्रयत्न केलात आता, म्हणजे एरवी करत नाही ह्याच्यातला भाग नाही आता. एनर्जी पूर्ण डान्स जेव्हा तुम्ही करता तेव्हा सुद्धा आम्हाला अशीच भीती वाटते या सेटची. आज फक्त एक हातगाडी होती, फक्त. पण एवढी ती मोठी हातगाडी असून सुद्धा त्या हातगाडीने तुम्हाला अजिबात ओव्हरशॅडो नाही केलं. दीपा, व्हेरी गुड कोरिओग्राफी. कोरिओग्राफी तर छान होतीच, पण त्यांना तुम्ही न्याय दिलात. रिदम वरती सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात, काहीही न विसरता. तुम्ही त्या हातगाडीवरती असं चढून त्या बाजूला त्या बीट वरतीची ठापकन पाडलीत ना, ते कठीण नव्हतं, ते अशक्य होतं, जे तुम्ही शक्य करून दाखवलं. थँक्यू. आणि त्यानंतर दीपा, तुम्ही तुमच्या कोरिओग्राफीमध्ये एके ठिकाणी विटूचा उल्लेख झाल्यानंतर इंडियन फोकमध्ये चार्ल्स्टन करायला लावलं. ते अतिशय सुंदर दिसलं. तर तुम्ही ते खूप छान तिथे ती मुवमेंट दिलीत आणि तुम्ही ती छान केलीत सुद्धा. थँक्यू. तुमचा हा पूर्ण परफॉर्मन्स अतिशय प्रभावी होता. तेव्हा ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू.